श्रोतेहो नमस्कार. आरोग्य जागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर रोहित तापडिया यांना. डॉक्टर तापडिया नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, आपल्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या जीवनावर नेहमीच परिणाम होत असतो. आपण म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच जणांचं आहाराकडं पाहिजे तसं लक्ष नाही आहे, कारण जंक फूडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ऑर्डर देऊन घरपोच खाणं मागवणं, रात्री उशिरापर्यंत टी व्ही बघणं किंवा चॅटिंग करत बसणं, त्यामुळे पुरेशी झोप न होणं आणि यामुळं एकंदरच लठ्ठपणा वाढणं, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होणं किंवा इतर काही आजार जीवनशैलीशी संबंधित आहेत त्यामध्ये वाढ होताना दिसतीये. तर नेमकी जीवनशैली आपली कशावरती अवलंबून आहे? सर्वप्रथम आपण बदल हा शब्द वापरला आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. चेंज इज द रूल ऑफ द वर्ल्ड असं आपण आपल्याला हे वाक्य खूप खूप कॉमनली आपल्याला आढळतो, खूप सामान्यपणे. आणि त्या बदलला आपण आपल्या अनुकूल जर का आपण त्याच्यामध्ये आचरण केलं तर आपली प्रगती अतोनात होऊ शकते, अनंत होऊ शकते. पण कसं की माझ्याकडे समजा चाकू दिला, त्या चाकूने मी एखाद्याचा खूनही करू शकतो आणि त्याच्याने मी त्याची जर का शैली शिकलं तर मी डॉक्टर होऊन, मोठा सर्जन होऊन लोकांचे उपचारही करू शकतो. बरोबर. तर डॉक्टर बेन कार्सन नावाचे जे सर्जन होऊन गेलेत, तर त्यांना सवय होती की त्यांच्या हातात काही आलं तर ते लोकांना त्याच्यानी असं खुपसायचे. तर एक पद्धत कशी असते, एक पद्धत ही असते ज्याच्यामध्ये ती आई घेऊन त्याला बडवेल आणि त्याला सांगेल, ही काय तुला कळत नाही का, असं लोकांना इजा होते असं तसं. आणि त्यांच्या आईने काय केलं, त्याला बोलवलं, त्याला समजवलं, हे बघ बाळ, ह्याच्यानी लोकांना इजा होते आणि तू जर का ह्याला वापर करायचा जर का शिकलास तर तू लोकांचे जीव वाचू शकतील. अँड दॅट वॉज द टर्निंग पॉइंट. म्हणजे तिथे त्यांचं बदललं. मग मुळात आपल्याकडे जीवनशैलीबद्दल, जीवनशैलीच्या होणाऱ्या बदल याबद्दल बोलणारे अनेक जण आहेत, पुस्तकं पण अनेक आहेत. पण लोकांना पटेल, रुचेल, पचेल, समजेल आणि त्यांना आवडेल अशा पद्धतीने त्यांना आपण जर का ते वाढून दिलं तर कदाचित ते त्यांना ऍक्सेप्टेबल होईल आणि ते त्यांच्या जीवनात उतरवतील. खरंच आहे. आणि कसं आहे की आपलं दैनंदिन जीवन हे 3 गोष्टीवर मुख्यतः अवलंबून आहे असं आपण म्हणतो. मुख्य म्हणजे आपला आहार कसा असावा, किती असावा आणि काय असावा, किती वेळेला असावा. दुसरं आहे व्यायाम, केव्हा करावा, कधी करावा, किती करावा, कुणी करावा, काय करावा. आणि झोप म्हणजे किती घ्यावी, सकाळी घ्यावी, दुपारी घ्यावी का दोन्ही वेळेला घ्यावी, हे म्हणजे सर्वसामान्य प्रश्न आहे. थोडंसं आपण आहारापासून सुरुवात करूया की ज्यामधून आपल्याला मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे आहाराला असं समजलं जातं. या आहाराबद्दल नेमकं काय सांगाल की कसा असावा? आपण 3 जे मुद्दे निवडलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. एक म्हणजे आहार, दुसरं म्हणजे झोप आणि तिसरं म्हणजे व्यायाम. बरोबर. आपल्याला मी सांगू इच्छिते की ऊर्जेची आपल्याकरिता, या मानव शरीराकरिता 3 मुख्य स्रोत हीच आहेत. एक म्हणजे जेवण, याच्यामधून ऊर्जा भेटते. दुसरं म्हणजे व्यायाम, म्हणजे त्यातल्या त्यात आपण समजून घ्या प्राण, श्वास, ब्रेथ, एअर, त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा भेटते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे झोप. तर या 3 गोष्टींचा बॅलन्स जेव्हा आपण ठेवतो, समजा 100 पैकी हे 33 असं आहे, तर याच्यामध्ये कमी जास्त करून एकमेकाला ऍडजस्ट करून आपण कॉम्पेन्सेट करू शकतो. म्हणजे एखादा आपण ऐकतो काही सिद्ध योगी आहेत, ते फक्त 1च तास जेवतात, ते फक्त 2च तास जेवतात, 2च तास झोपतात. पण त्यांचा जो व्यायाम आहे, त्यांचा जो प्राणायाम आहे, त्याच्यावरती त्यांची इतकी मास्टरी आहे ज्या कारणामुळे त्यांची जीवनशैली अद्भुतरित्या चालते. म्हणजे एक माणूस 4 टाइम खातो, 8 तास झोपतो आणि 2 तास जिम करतो, त्याचा एक आउटकम असेल. आणि दुसऱ्या बाजूला 2च तास 4च तास झोपणारा माणूस असेल आणि 1च टाइम जेवणारा असेल तर त्याची वेगळी. तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे कसं चालतं हे आपण समजून घेऊयात. जे आपण, मला पहिला प्रश्न आहाराबद्दल विचारला, तर आहार आपण जे खातो त्याच्यात आपल्या भारतीय परंपरेमध्ये 3 प्रकार आहेत. एक पॉझिटिव्ह प्राणिक फूड, एक नेगेटिव्ह प्राणिक फूड आणि 0 प्राणिक फूड. याच्यामध्ये जेव्हा आपण जेवण करतो तर ते जेवण पचवण्यासाठी सुद्धा ऊर्जा लागते, हे आपल्याला ठाऊक आहे. तर ज्या जेवणामधून, मी
बाकी कुठल्याही तत्वाबद्दल आपण बोलत नाहीये की प्रोटीन किंवा त्याच्यातलं कार्बोहायड्रेट काही नाही, फक्त ऊर्जा. तर त्याच्यामधून ऊर्जा जर का जास्त भेटत असेल आणि त्याला पचवायला कमी लागत असेल तर नेट काय झालं, ऊर्जा भेट जादा झाली. त्याला आपण पॉझिटिव्ह प्राणिक फूड म्हणतो. जे बॅलन्स होतं की ज्याच्यामधून भेटणार आहे ते पण तेवढीच ऊर्जा आणि त्याच्या मागे खर्च होणारी त्याला पचवण्यासाठी ती ऊर्जा, ते जर का बॅलन्स होत असेल तर ते झिरो प्राणिक. आणि जर पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागत असेल तर ती नेगेटिव्ह प्राणिक फूड. तर या तीन पैकी आपण जे मुख्यतः आजच्या जीवनशैलीमध्ये, भोजनशैलीमध्ये खातोय, ग्रहण करतोय, ते सगळे प्रामुख्याने नेगेटिव्ह प्राणिक फूड मध्ये आहे. बर. आणि त्यामुळे सगळा खोळंबा झालेला आहे. उदाहरणार्थ आपण मैद्याची एक पण, मी चॅलेंज देऊन बोलू शकतो, एक पण अशी गोष्ट किंवा तत्व त्याचा नाही जो आपल्याला फायदेशीर आहे. उलट त्याच्यापासून 10 आजार होतात हे सिद्ध आहे. खरंच. कारण त्याचं मॉलिक्युलर लेवलला ते इतकं बारीक आहे की ते चिटकतं, त्याच्यावरती डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामधून आपल्याला कामाचा एकही तत्व, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याची शून्य आहे हे आपल्याला कळत नाही. पण मैदा आपल्याला बेकरी प्रोडक्ट्स मध्ये, हे सगळं बिस्किटांमधून. हा. आणि हे कसं आहे, जेव्हा आपण एक एक प्रोडक्टची नाव घ्यायला जाऊ ना तर लोक म्हणणार की आम्ही खायचं काय, पण ते ना हे विचार करत नाही की आपल्या आज्यांनी काय खाल्लं असेल. आपण ज्या महान पुरुषांचं गुणगान गातो, त्या महात्मा गांधींचं, शिवाजी महाराजांचं, स्वामी विवेकानंदांचं, ज्ञानेश्वर माऊलींचं, इतके महापुरुष आपल्या प्रत्येक फील्डमध्ये होऊन गेलेले आहेत. या लोकांनी काय जेवण केलं नाही का? तर आपण जेव्हा आपली परंपरा अभ्यास करतो तर त्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र राहिलेलं आहे. तर जसं हे सगळं जंक फूड आहे, चहा, कॉफी, चिली फ्लेक्स, मांसाहार आदी आदी, हे सगळे नेगेटिव्ह प्राणिक फूड आहे, पचण्यास जड आहेत. बरोबर. आणि दुसरं झिरो प्राणिक म्हणजे बटाटा आणि टमाटा उदाहरणार्थ, हे असेच जे आपला मेजर बल्क बनवतात. तुम्ही ग्रेव्ही बघा, ग्रीन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही, तर हे मेजर बल्क आपलं बनवतात, तर ते झिरो प्राणिक फूड आहे. म्हणजे माझं पोट भरलं ही आपल्याला समाधान भावना देण्यासाठी. पण त्याच्यातून आपल्याला काही फारसं मिळत नाही, फारसं ऊर्जा मिळत नाही. ऊर्जा. आणि मुख्य पॉझिटिव्ह प्राणिक फूड ह्याच्यामध्ये आवर्जून एक उदाहरण मी सांगू इच्छिते. म्हणजे मी काय त्याचा ब्रँड अँबॅसिडर नव्हे, पण एक आवर्जून सांगू इच्छिते, म्हणजे पांढरा कद्दू जे आपण घराच्या बाहेर लावतात, दुधी भोपळा नव्हे, जे घराच्या बाहेर लावतात, कोहळ्याचा एक प्रकार. कोहळा ऑरेंज पण येतो, येल्लोइश ऑरेंज, पण हा हिरवावाला, ह्याला विंटर मेलन पण असं म्हणतात, ऍश गोड म्हणतात. ऍश गोड जे आहे, ज्याच्यापासून आगऱ्याचा पेठा बनवतात साध्या भाषेत, तर त्याचा ज्यूस, त्याच्यामध्ये पण प्रकार असतात, तर ते ओळखायला पाहिजे. कारण त्याच्यात समजा विषारीवाला प्रकार तो कॉमनली भेटत नाही, पण दुर्दैव असेल तर काही होऊ शकतं. पण त्याच्यामधला ऍश गोड आहे, ज्याच्यापासून आगऱ्याचा पेठा बनतो, तर तो कद्दू खूप उपयोगाचा आहे आणि सगळ्यात जास्त त्याला पॉझिटिव्ह प्राणिक फूड मानलेलं आहे. तर प्रचंड त्याच्यामध्ये ऊर्जा मिळते. तर माणूस ब्रेकफास्ट कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत अशा की ज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा मिळते? ऊर्जा किंवा तत्व जास्त मिळणारे शेवगाचा जो पाला आहे त्याला मिरेकल ट्री असं म्हटलेलं आहे. तर का असं म्हटलंय, तर त्याच्यात 5 मुद्द्यांवरून आपण समजू शकतो की आपल्याला जी पदार्थ माहिती आहेत ज्याच्यामध्ये ते तत्व सर्वात जास्त आहे, सर्वोत्कृष्ट आहे. असे उदाहरणार्थ आपण विटामिन सी म्हणलं तर आपल्यासमोर लिंबू, संत्री येतात. विटामिन ए म्हणल्यानंतर गाजर येते. तर त्यांच्या कंपॅरिझन मध्ये सुद्धा त्या शेवगाच्या पाल्यामध्ये ते तत्व कितीतरी पटींनी जास्त आहेत. म्हणजे कसं की शेवगा 100 ग्राम पावडर घेतलं आणि ते दुसरं जे काही तत्व पदार्थ असेल ते घेतलं, तर त्याच्यामध्ये, त्या शेवगामध्ये ऑरेंजेस म्हणजे संत्रीपेक्षा 7 पटीने जास्त विटामिन सी आहे. त्याच्यामध्ये गाजरपेक्षा 10 पटीने जादा विटामिन ए आहे. त्याच्यामध्ये दुधापेक्षा 17 ते 20 पटीने जादा कॅल्शियम आहे शेवग्याच्या पाल्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पालक म्हणजे स्पिनॅच याच्या 25 पट जादा आयर्न कंटेंट आहे. अरे वा. आणि कुठल्याही प्रकारच्या अंड्यापेक्षा 3 ते 4 पट जादा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह प्रोटीन कंटेंट सुद्धा आहे. छान. याचा तात्विक अभ्यास आणि रिसर्च आर्टिकल्स उपलब्ध आहेत. पण आपल्याला तो कुठं मिळू शकतो किंवा ते खाण्याची काय पद्धत आहे वगैरे याबद्दल फारसं ज्ञान असेलच सगळ्यांना असं नाही. हो, आपल्याकडे
खेड्यापाड्याकडे ज्यादा हे आहे की म्हणजे स्त्री ज्या प्रेग्नंट असतात त्यांच्यासाठी ते म्हणतात कॅल्शियम आयरनसाठी तो पाला वापरायला पाहिजे. तर बाकीची ही गोष्ट त्यांना माहित नाही कदाचित, पण ह्या बाकीच्या तत्वांनी पण ते भरलेलं आहे. तर याच्यामध्ये खाण्याची जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तर मी सहज युट्यूब वरती सर्च केलं, मोरिंगा त्याला इंग्रजीत नाव आहे, मोरिंगा रेसिपी. आणि तुम्हाला सांगतो मला आश्चर्य झाला की मला प्रत्येक रेसिपी भेटली. त्या पाल्याचा ज्यूस करता येतो, त्याचा पराठा करता येतो, त्याची डाळ करता येते, त्याची भाजी करता येते, आणि म्हणजे प्रचंड प्रमाणात त्याला वाळून तुम्ही त्याला जसं आपण मेथी वाळलेली वरून वापरतो तसं त्याला वापरता येतं. इतकं त्याचं वेरिड उपयोग आहे. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे एखाद्या वेळेस म्हणायला अतिशयोक्ती होणार नाही, पण 2-3 चमचे आपण जर का तो पावडर खाल्ला तर म्हणजे पाला त्याला वाळवणे आणि मग त्याचं पावडर करणे सोपं एकदम घरी करू शकतो. तर ते संध्याकाळचं एखाद्या वेळेस जेवण आपण नाही केलं तर चालेल, तो 2-3 चमचा पावडर आपली खाल्ली भागवेल सगळं, म्हणजे आपली जी गरज आहे तेवढी भागवू शकतो. नक्कीच. चहाबद्दल तुम्ही सांगितलं की चहा तर अगदी आपल्या भारतीयांचं आवडतं पेय आहे. सकाळी उठल्यानंतर सुरुवातच चहाच्या कपाने होते आणि अनेक जणांना असं वाटतं की चहा नाही पिला तर काय प्यायचं मग, असं म्हणजे शेवटी पर्याय दूध आहे म्हणा, कॉफी आहे, याकडे वळतात, हा भाग वेगळा. पण चहाची जी गंमत आहे तर ती दुसऱ्या कुठल्यातच येत नाही असं चहाबाददारांना वाटत असतं. त्यांना कदाचित आवडायचा नाही हा विषय, पण जिभेसाठी खायचं की पोटासाठी खायचं हे विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणणारे तर असं पण म्हणतात ते काय 40 वर्षापासून सिगरेट फुंकतो त्याला कुठे काय झालं, आणि बघ तिकडे ते काय सिगरेट नाही, तंबाखू नाही, त्याला कॅन्सर झाला. शेवटी ती गोष्ट बोलणारे नेहमी बोलणार, यात काय वाद नाही. पण सर्व रसिकांना या माध्यमातून हे सांगू इच्छित आहे की शेवटी आपण जेवढं मर्यादामय आपली भोजनशैली ठेवणार तेवढी आपली स्वास्थ्य संबंधित जी ऊर्जा आहे किंवा आपलं जे ग्रोथ आहे ती होत राहणार. तर चहा नाही म्हणल्यानंतर सर्वात उत्कृष्ट पेय जे या चहा कॉफी दुधामध्ये की गाईचा दूध, त्याचे इतके फायदे ते आपण पाहतोच. तर गरम करून प्या, थंड करून प्या, पण गाईचं दूध पहिलं. दुसरं, चहा मान्य आहे की हे नर्वस स्टिम्युलंट आहे. बघा, एखादी पट्टी घेतली आणि ती हातावर बडवायला चालू केली तर थोड्या वेळानंतर हात सुंद पडतो. का पडतो? कारण तिथून इम्पल्स जे घेऊन जाणार रिसेप्टर आहेत ते ब्लॉक झाले, सॅच्युरेट झाले. मग ते थांबल्यानंतर थोड्या वेळानंतर मारलं तर आपल्याला लागू शकतं. तसंच आपण हे जे सगळे पदार्थ खातो, कांदा, लसूण, चहा, कॉफी, तर हे आपण त्या डेड फॉर्मॅटमध्ये खाल्ल्यासारखं आहे. आता चहा बघा ना, त्याच्यामध्ये आता नवीन निघालं चहा, गुळाचा चहा, अमुक चहा, तमुक चहा. पण मूळतः सर्वजण काय करतात, साखर, चहा अशाच प्रकारे. ग्रीन टी याच्यात अपवाद असू शकतो, पण मुख्यतः आहे की हे सगळे नर्वस स्टिम्युलंट्स आहे आणि हे पचण्यासाठी नेगेटिव्ह प्राणी फूड आहेत. त्यामुळे ते शक्यतो न घेतलेले उत्तम. नक्कीच. आहाराबद्दल बरेच आपण बोललोय. थोडंसं आता व्यायामाकडे देखील येऊया, कारण बहुतेकांना व्यायामाचा म्हणजे खूप कमी जण आहेत की ज्यांना व्यायामाचा उत्साह आहे. बहुतेकांना कंटाळाच असतो, ते आज जायच्या ऐवजी आपण उद्यापासून जाऊ, परवापासून जाऊ, आणि तो उद्या कधी येत नाही. सकाळी म्हटलं की नको आता संध्याकाळी जाऊ, संध्याकाळी झाली की आता जाऊ दे, पण उद्या सकाळी जाऊ, असं पोस्टपोन करत असतात. तर त्याबद्दल काय? आपल्या शरीराची एक सर्केडियन रिदम राहते. सर्केडियन रिदम म्हणजे काय? शरीर बायोलॉजिकल क्लॉक असं त्याला म्हणतात, शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक. तर याच्यामध्ये हे आहे की आपण पाहतो मोठमोठ्या सर्जरी सकाळच्या वेळेस करतात. का? कारण आपल्या शरीराचे बहुतांश जे पॅरामीटर्स आहेत ते जे नॉर्मलची एक लिमिट असते त्या लिमिटच्या लोअर साईडला असतात, आणि त्यामुळे समजा काही बॉडी कॉम्पेन्सेट करत असेल, काही त्याचं बॉडीचं काही त्याच्यामध्ये उत्तर असेल त्या सर्जरीला किंवा हे, तर ते असं शूटअप होत नाही. त्यामुळे सहसा सकाळी 2, 3, 4 वाजेपासून सर्जरी सुरू होतात. पण संध्याकाळी तेच म्हणजे जे नॉर्मल रेंज आहे त्या नॉर्मल रेंजमध्ये सकाळी बीपी त्या लोअर साईडला असतो नॉर्मलच्या, संध्याकाळी थोडासा त्या नॉर्मल रेंजमध्येच पण थोडा हायर साईडला असतो. तर ही एक रिदम आहे जी निसर्गाने आपल्या शरीराला दिली आहे. त्याच्या अनुसार व्यायाम हे सकाळी करण्याचा विषयच आहे. पण एवढ्या वाढत्या लाईफस्टाईल मध्ये फास्ट गोईंग जेव्हा करेल तेव्हा जब जागे तभी सवेरा सारखा तो विषय आहे.
त्यामुळे व्यायाम तुम्ही दिवसा करा किंवा संध्याकाळी. सहसा आपण बघतो लोक ऑफिस झाल्यानंतर जिमला जातात किंवा संध्याकाळी वॉकिंग करतात जेवण झाल्यावर. तर जब जागे तब सवेराचा विषय तर करणं हे महत्वाचं आहे. न केल्यापेक्षा संध्याकाळी केलेलं हा, आणि शक्यतो आपण प्रेफरन्स सकाळी केलं पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा आपण योगासनं केली पाहिजेत का, प्राणायाम केला पाहिजे का, वॉकिंग केलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे का, जिमला गेलं पाहिजे? आता सहसा व्यायाम म्हणल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर जिम एके जिम हा खूप मोठा ट्रेंड आहे. पण हसता हसता मी नेहमी प्रत्येक ठिकाणी म्हणतो की जिमला गाडीवर जाण्यापेक्षा तुम्ही चालत गेले तर जिमला जायची गरज पडणार नाही. साधारण 2-3 किलोमीटर 4 किलोमीटरच्या अंतरावर असेल, टू अँड फ्रो वॉकिंग केलं 4 ते 5 किलोमीटर आपली वॉकिंग होते. तर त्या ब्रिस्क वॉकिंग 20 to 30 मिनिट्स ऑफ ब्रिस्क वॉकिंग ही बेस्ट एक्सरसाइज जगामध्ये मानलेली आहे. तुम्ही कुठल्याही कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन विचारा तर ते तुम्हाला हेच म्हणतील की ब्रिस्क वॉकिंग 20 to 30 20 ते 30 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग हे सर्वोत्तम प्रकारचं एक्सरसाइज आहे. म्हणजे कमीत कमी माणूस हे तर नेहमी करू शकतो. तर हे एक प्रकार झाला की जे काहीच करू इच्छित नाहीत किंवा करण्याच्या स्थितीत नाही, वेळ नाही, तर ही गोष्ट नक्की करू शकतात. तुम्ही प्रश्न विचारलात प्राणायाम आणि योगासना. तर आपल्याकडे समजा हात मोडला, हाताचा फिजिओथेरपी, पॅरालिसिस झाला त्या भागाचा फिजिओथेरपी, पोटाचा फुफ्फुसांचा ह्याचा काय फिजिओथेरपी. मग हे आउट ऑफ सिलेबस तर म्हणू शकत नाही. तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये योगासनं आणि प्राणायाम याच्या माध्यमातून हे एक फिजिओथेरपीचा असा प्रकारे समजू शकतो आपण की जे आपल्या सगळ्या अवयवांना सुदृढ करतो. जेव्हा आपण कपालभाती करतो तर आपल्या ऍब्डॉमन मध्ये म्हणजे पोटाच्या भागातले जे कुठले छोटे मोठे सगळे ऑर्गन्स असतात आपोआप त्यांची एक्सरसाइज होते. तसंच आपण जेव्हा प्राणायाम करतो, अनुलोम विलोम असेल किंवा जे रिदम मध्ये श्वास घेण्या भस्तिका असेल, तर या सगळ्यामध्ये फुफ्फुसांचा आपला प्राणायाम म्हणजे त्याची एक्सरसाइज होते. तर अवयवांचं आयुष्य वाढवण्यासाठी, अवयवांना सुदृढ करण्यासाठी हे महत्वाचं आहे. जिमने आपण मसलचा उकार घेऊ शकतो, पण अवयवांना आकार देण्यासाठी त्यांची सदृढता करण्यासाठी प्राणायाम योगासनाशिवाय विकल्प जगासमोर नाही. आणि कदाचित याच कारणामुळे जगातल्या शेकडो देशांनी UN मध्ये वर्ल्ड योगा डे, इंटरनॅशनल योगा डेच्या ह्याच्यावरती ठसा उमटवला. त्याच्यासाठीच खूप महत्व आहे म्हणजे व्यायामाला. आणि जग जेव्हा कुठेच नव्हता तेव्हा आपली भारतीय परंपरा इतकी सिव्हिलाइज्ड होती आणि प्रत्येक घटकाबद्दल त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट. फक्त आपल्याला त्याला जाणून घ्यायचंय, जगायचंय, जग आपलं आहे. खरंच आहे. व्यायामाबद्दलही आपण अतिशय चांगलीच माहिती सांगितलीत. साधारणपणे व्यायामातून किती कॅलरीज रोज जळाल्या पाहिजेत किंवा जाळल्या पाहिजेत असं काही सांगता येईल? हे सगळं कागदोपत्री हिशोब आहे. अलीकडे टेक्नॉलॉजी प्रचंड वाढलेली आहे, त्या वॉच मध्ये याच्यामध्ये सगळं कळतं. पण मला असं वाटतं, आता समजा तुम्हाला झाला बीपीचा आजार झाला तर डॉक्टर म्हणतात मीठ खाऊ नका, कमी खावा. मला सांगा, आम्ही पुस्तकात सांगतो मॅक्सिमम 5 ग्राम दररोज खायला पाहिजे. भारतीय शैलीप्रमाणे तो 10 ग्रामच्या वरच जातो. खरंच. आता मी कमी म्हणजे किती कमी, कसं कमी याचा हिशोब हे कसं, तेच कॅलरीचं पण आहे. एवढं कमी तेवढं कमी. आपण ऑब्सेस्ड आहोत आकड्यांवरून. आपण जीवनशैली फॉलो केल्याने मला असं वाटतं की त्या सगळ्या डिटेल्स मध्ये जाण्याची बिलकुल गरज नाही. आपण जेवढं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार, आपण त्याच गोष्टीवर फोकस करणं. म्हणजे करायला गेलं 1 आणि होत आहे 1, माझे एवढे कॅलरी बर्न झाले, पण मला आतून कसं वाटतंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपलं शरीर जबरदस्त आहे, $1 ट्रिलियन मशीन आहे. तो आज कोट्यावधी पैसे दिले तरी हा शरीर माणूस बनू शकत नाही. अशा $1 ट्रिलियन मशीन मध्ये काय वाटतं तुम्हाला की सेन्स नसणार आहे? आपल्याला थोडी जरी इजा झाली तर आपलं शरीर आपल्याला उत्तर देतो. इतकं प्रचंड त्याच्यामध्ये देवानी सेन्सर सिस्टम लावलेलं आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटत नाही. आणि हे नेगेटिव्ह प्राणी फूड खाल्ल्यामुळे आणि नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करणारे हे जे कांदा, लसूण आणि चहा, कॉफी, अमुक सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या खाल्ल्यामुळे आपण लाईफला इनसेन्सिटिव्ह झालेलो आहोत. त्यामुळे जैसा करेगा वैसा भरेगा, जसा इनपुट तसा आउटपुट. त्यामुळे सर्व प्रकारची शुद्धी अपेक्षित आहे, आहाराची आणि आपल्या पाहण्याची, ऐकण्याची, बोलण्याची, सर्व प्रकारची इनपुटची जी शुद्धी आहे ती अतिशय महत्वाची आहे. नक्कीच.
आहार आणि व्यायामाबद्दल तर खूप छान सांगितलं तुम्ही. थोडंसं आता विश्रांतीकडे, झोपेकडे येऊया. कारण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बरेच जणांची झोप खूप कमी होते किंवा टप्प्याटप्प्याने मग ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतात. काही जण म्हणतात दुपारी झोपू नये, काही जण म्हणतात वामकुक्षी ही हवीच. म्हणजे पुन्हा सगळीकडे मतमतांतरच आहेत. तर झोप कधी हवी, किती हवी, याबद्दल काय निरीक्षण आहे आपलं? आपल्याकडे 2 शब्दांमध्ये मतभेद समजला पाहिजे, जो आपण समजत नाही. शरीराला झोपेपेक्षा विश्रांतीची जादा गरज आहे. खरं. लोक पडतात पलंगामध्ये आणि ते मोबाईल घेऊन चालू राहतं. तर ती विश्रांतीही नाही आणि झोपही नाही. साधारणतः 5 ते 7 तास ही झोप सर्वसामान्याला लागत असते आपल्या जीवनशैलीप्रमाणे. पण जसं सुरुवातीला सांगितलं की फूड प्लस एक्सरसाइज किंवा प्राणायाम प्लस स्लीप इज इक्वल टू हेल्थ. याच्यामध्ये एखादा कमी झाला, दुसरा वाढला तर कॉम्पेन्सेट होतं आणि तो गणित चालतो. मग याच्यामध्ये झोप कशी? झोपेची सर्वात उत्कृष्ट वेळ रात्री 11-12 ते सकाळी 5-6. आपल्याकडे म्हणजे झोपेतून उठायचं, आपण पहिला उठतो का सूर्य आधी उठतो, हा प्रश्न आहे. आपल्याकडे आजी आजोबा आधी म्हणायचे की सूर्योदय होण्याच्या आधी आपण पलंग सोडला पाहिजे. तर ते अलीकडे होत नाही. लोक म्हणतात लेट वर्किंग आवर्स, आणि प्रचंड लोकांना इन्सोमनियाचा त्रास आहे. लोक झोपेच्या गोळ्या खातात आणि खूप डिस्टर्ब राहतात. आणि कसं, जेव्हा झोप होत नाही तेव्हा मानसिकरित्या माणूस विचलित राहतो आणि पुढच्या दिवसाच्या त्याच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये प्रचंड धक्का लागतो त्याला, म्हणजे डिस्टर्ब होतो तो. तर याच्यामुळे झोप येण्यासाठी एक गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल हे इतकं रिलेटेबल नाहीये, पण आहे. आपल्याकडे गंध लावायची पद्धत आहे. कसं आहे, आपले झोप रेग्युलेट करण्यासाठी पिनियल ग्लँड नावाची एक ग्रंथी असते. ती ग्लँड आहे, ती ग्लँड झोपेला रेग्युलेट करते. ती ग्लँड जिथे आपण गंध लावतो त्या पॉइंटच्या जस्ट मागे म्हणजे मेंदूच्या त्या लाईन मध्ये असते. तर त्याला जेव्हा ब्लू लाईट, आपण ब्लू फिल्टर जरी लावला तरी, ब्लू फिल्टर कासाठी, तेवढ्यासाठीच आहे मोबाईलमध्ये, तर ते ब्लू लाईटनी सगळ्यात जास्त स्टिम्युलेट होतं. आणि जेव्हा ते लाईट पडतं तर तेव्हा काय होतं, ती पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेटेड राहते आणि त्यामुळे झोप लागत नाही. मग आजच्या काळामध्ये काय, लोक लेट नाईट फोन वापरतात, ते ब्लू लाईट फिल्टर वापरत नाहीत आणि त्यामुळे त्यांना इन्सोमनियाचा त्रास होतो. मग जेव्हा त्याला बॅरियर असेल, तुम्ही गंध लावा, काही लावा, लोक आपल्या स्त्री परंपरेमध्ये ते टिकली किंवा हे लावतात, कुमकुम लावतात, तर ते तेवढ्यासाठी की ते बॅरियर राहतं आणि ते बॅरियर राहिल्यामुळे ती लाईट डायरेक्टली तिथे त्या ग्लँडला पोहोचत नाही, त्याला स्टिम्युलेट करत नाही आणि वेळेवर झोपलं. आज कितीही काम असला, कितीही उशीर असलं, तर बाय द ग्रेस ऑफ गॉड अँड नॅचरल सायकल कधीही झोपेला अडचण आम्हाला येत नाही. कारण आपल्याकडे ही परंपरा आहे आणि त्याच्या मागचा हा सायंटिफिक रिझन आहे. आणि त्यामुळे तो बॅरियर असणं गरजेचं आहे. तुम्ही टोपी घालून बसा, काहीच अडचण नाही कपाळावर, पण ते बॅरियर असणं गरजेचं आहे. आणि त्या बॅरियरमुळे ती पिनियल ग्लँड रात्री स्टिम्युलेट होत नाही, त्यामुळे लवकर झोप लागते आणि 5 ते 7 तासानंतर तुम्ही स्वतः उठता, अलार्मची सुद्धा गरज लागत नाही. म्हणजे तेवढी विश्रांती गरजेची आहे. पण त्याच्या कॉन्ट्रास्टला जसं की सांगितलं की ते त्या इक्वेशन मध्ये कमी जास्त असेल, आपण आपले आदरणीय पंतप्रधान महोदय बघितले तर ते 2 आणि 4 तास झोपून सुद्धा दिवस करतात. अनेक योगी आहेत आपल्या देशामध्ये जे खूप कमी झोपेवरती त्यांचा दिवस भागवू शकतात, कारण ते दुसऱ्या 2 ऊर्जेच्या स्रोत मधून वेगळ्या प्रकारे किंवा स्पेसिफिक पद्धतीने ते ऊर्जा त्याच्यामधून ग्रहण करतात, की खाण्यामधून समजा किंवा प्राणायामामधून, आणि त्यामुळे त्यांची गाडी तशी चालते. लिओनार्डो दा विन्सी आपल्याला माहित असतील, खूप मोठे एक आर्टिस्ट होऊन गेलेले आहेत. ते 2 तासामध्ये केवळ 20 मिनिटं झोपायचे. 2 तासामध्ये म्हणजे 24 तासामध्ये 12 × 2 24 to 40 मिनिट्स ओनली. तर प्रत्येकाची बायोलॉजिकल रिदम वेगळी राहते. पण आपल्याकडे हे की सर्वसाधारणपणे दिवसभर राबणे, रात्री विश्रांती घेणे. आणि आता या आपण आहार, व्यायाम आणि झोपेबद्दल तर बोललोच आहे. थोडंसं आपण उपवासाबद्दल बोलूया. लंघन किती आवश्यक आहे आपल्या शरीर यंत्रणेत? मला सांगण्यास खूप आनंद होतो की 2018 साली जपानच्या 3 वैज्ञानिक लोकांना नोबेल पुरस्काराने पुरस्कृत केलं गेलं होतं. त्यांचा विषय असा होता की
आपण उपवास केल्याने 90% कॅन्सरचे चान्स कमी होतात. बर. आता हा उपवास कसा असावा आणि त्याच्यामधले काय घटक असावे. उपवास रेग्युलर बेसिसवर म्हणजे आठवड्याला किंवा 15 दिवसाला असावा किंवा 1 महिन्याला. त्यांनी जे आकडे दिले मी ते आपल्यासमोर प्रस्तुत करतो. त्यांचं म्हणणं होतं वर्षभरामध्ये 20 पेक्षा जास्त सायक्लिकल किंवा फिक्स या अंतरावरती उपवास केल्याने माणसाच्या आयुष्यामध्ये 90% कॅन्सरचे चान्स कमी होतात. कर्करोगाचे. तर आपल्याकडे कसं आहे, एकादशी करशी दुप्पट खाशी, उपवास करशी दुप्पट खाशी, हा उपवासाची ही परिभाषा नाही. उपवास म्हटल्यानंतर कमीत कमी खाणे किंवा नाहीच खाणे असं आहे. त्यांनी आपल्याला 20 वर्षभरातून फास्टिंग डेज सांगितले. आपल्या भारतीय परंपरेमध्ये 24 एकादशी हे वर्षामध्ये येतात. त्या 20 पेक्षा जास्तच आहेत आणि सायक्लिकल आहेत. दर 15 दिवसाला एकादशी असते. आणि आपल्याकडे एकादशीची खरी पद्धत म्हणजे निर्जला एकादशी, म्हणजे 36 तास विना पाण्याच्या राहणे. पण आणि तुम्हाला खरं सांगतो, अनेक लोक आहेत जे त्याला फॉलोही करतात. म्हणजे वयस्कर असले 70-75 वयाचे लोक सुद्धा 30 तास 36 तास निर्जला एकादशी करतात. त्यांची ती बॉडीची डेव्हलप झाली रिदम बालपणापासून. आपण तेवढं जरी नाही करू शकलो तरी किमान त्याचे स्टेप्स आहेत की बिना पाण्याच्या, तेवढं नाही तर फक्त पाण्यावर, तेवढं नाही तर फक्त लिक्विडवर, दूध किंवा ज्यूस म्हणा, ते नाहीतर दूध आणि फ्रूटवर. ते जमत नसेल तर समजा शेंगा लाडू किंवा राजगिरा लाडू असे जे हलके पदार्थ आहेत ते. आणि मग ते सुद्धा जमत नसेल, आजार असेल, वयोमान असेल, तर मग भगर किंवा शाबू खिचडी आपल्याकडे हे प्रकार आहेत. आपल्याकडे खालून वर चालू होतं. पहिला खिचडी, शाबू वडा, राजगिराचा वेगवेगळे पदार्थ चवीनं करून खाल्ले जातात. तर हे चुकतं. न खाणं हे जास्त हे श्रेयस्कर आहे. नक्कीच. आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे 90% कॅन्सरचे चान्स, आज कर्करोग हे खूप मोठा आजार म्हणून उभरत आहे. इट्स अ ह्युमंगस मॉन्स्टर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लोक पैसे देऊन उपचार होत नाही. इथे पैसे वाचत आहेत ना, नाही खाल्लं तर. मग अशी चिकित्सा पद्धती जगामध्ये कुठे भेटणार आहे? केवळ आणि केवळ भारतीय परंपरेमध्ये. नक्कीच नक्कीच. तर डॉक्टर रोहित तापडिया, आज आपण आमच्याकडे आलात आणि बदलत्या जीवनशैलीचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो याबद्दल अतिशय चांगली माहिती दिलीत. त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.